नमस्कार. चला जाणून घेऊया आझाद मैदानावर काय होतंय. मनोज जरांगे पाटील यांचा काय संदेश आहे जाणून घेऊया. मनोज जरांगे पाटील गुरुवारी रात्री मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणं अपेक्षित होतं. पण ठिकठिकाणी होणाऱ्या जंगी स्वागत आणि मराठा बांधवाची प्रचंड गर्दी आणि ताफ्यातल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत दाखल व्हायला शुक्रवारची सकाळ उजाडली. हजारो आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले. त्यानंतर आझाद मैदानावर पोहोचण्याआधीच आझाद मैदान पूर्णपणे भरलं होतं. फक्त आझाद मैदान नाही तर सगळी मुंबई गुरुवारी रात्रीपासून मराठा बांधवाने भरलेली होती. CST-MT स्टेशनवर मराठा बांधवांचा जनसागर उसळला होता. मुंबईत रेकॉर्ड ब्रेक गर्दी या आंदोलनाच्या निमित्ताने पाहायला मिळाली. पण गुरुवारी रात्री आंदोलनात नेमकं काय घडलं? सध्या जरांगे पाटील कोर्टपर्यंत पोहोचले. आझाद मैदानावर काय तयारी सुरू आहे या सगळ्या अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी. तुम्ही पाहत आहे आजचा आवाज. सकाळी 7:50 मनोज जरांगे पाटील यांचा ताफा ईस्टर्न फ्रीवे वंडाळा इथे पोहोचला. तर 8 ते 8:30च्या सुमारास ताफा आझाद मैदानाच्या जवळ पोहोचला होता. यावेळी ईस्टर्न फ्रीवेच्या दोन्ही बाजूला फक्त आझाद मैदानावर जाणाऱ्या आंदोलकाच्या गाड्याच होत्या. काही किलोमीटर वाहनाच्या रांगा आझाद मैदानाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यामुळे साधारण 9 ते 9:30 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर पोहोचतील असं सांगण्यात येतंय. पण मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर येण्याआधीच आझाद मैदान आंदोलकाच्या गर्दीने भरलेलं आहे. डोक्यावर भगव्या टोप्या, गळ्यात भगवे ओढणी आणि हातात भगवे झेंडे मराठा बांधव आझाद मैदानावर पोहोचले. हे चित्र आहे जरांगे पाटील मुंबईत दाखल होण्याआधीचं दिसतंय. ते चित्र मुंबईत सुद्धा दिसलं. वाहनांच्या लांब सडक रांगा, गाडीच्या टपावर बसून मनोज जरांगे पाटील, त्यांचे बॅनर झळकणारे आंदोलक ते सुद्धा मुंबईत दिसून आले. आंदोलकाच्या प्रचंड गर्दी निघालेले मनोज जरांगे पाटील हे काही दृश्यामध्ये गाडीमध्ये झोपलेले दिसते. तर दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलकांनी सुद्धा मुंबईत गोरी रात्रीपासून गर्दी केली होती. गुरुवारी संध्याकाळी साधारण 7 वाजता मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पुण्याच्या मनसरपर्यंत पोहोचला होता. ठीक स्वागतासाठी मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्याला थांबावं लागलं होतं. पुढे राजगुरुनगर, चाकण येथपर्यंत पोहोचला होता. मनोज जरांगेच्या ताफ्याला रात्रीचे 10 ते 11 वाजले होते. पण तरीही लोकांची गर्दी कमी झालेली नव्हती. मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे नाशिक महामार्गावर तर यामुळे 10 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागलेल्या होत्या असं बातम्यांमधून सांगण्यात आलंय. स्वागत स्वीकारत मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात होता. पुढे माळुंगे देहू फाटा ठिकाणावरून मनोज जरांगे पाटलांचे भव्य स्वागत झालं. शुक्रवारी मध्यरात्री 1:30 वाजता वडगाव फाटा तळेगाव दाभाडेच्या पुढेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आला होता. मध्यरात्री 1:30 वाजता मोठ्या संख्येने मराठा बांधव हातात भगवे झेंडे, फुलांच्या माळा, फुलं घेऊन जरांगे पाटलाच्या स्वागतासाठी उभे होते. यानंतर मध्यरात्री स्वागत स्वीकारून मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला. लोणावळा घाटात कोणाची गाडी बंद पडली तर त्यांना मदत करण्यासाठी एक मोबाईल नंबर मनोज जरांगे पाटलांच्या मॅनेजमेंट बघणाऱ्या टीमकडून जारी करण्यात आला. शुक्रवारी पहाटे 6 वाजता आसपास मनोज जरांगे यांचा ताफा मुंबईच्या वेशीवर दाखल झाला. मुंबईत दाखल झाल्यावर जे व्हिडिओ समोर आले त्यात मागे मुंबईतल्या उंच उंच इमारती आणि रस्त्यावर नजर जातील तिथपर्यंत फक्त गाड्यांचा ताफा दिसत होता. नवी मुंबई जेव्हा हा ताफा पोहोचला तेव्हा वाहनांच्या मोठ्या रांगा होत्या. अंधारलेल्या असून सुद्धा अनेक मराठा बांधव रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वागतासाठी उभे होते. जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है ही घोषणा देण्यात आल्या. मुंबईत सुद्धा हीच परिस्थिती होती. मोठा हार घालून फुलांचा वर्षाव करून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं. मुंबईचा ईस्टर्न फ्रीवे हा तर वाहनासाठी पूर्णवेळ बंद करण्यात आला होता. फक्त मार्ग आंदोलकांसाठी खुला होता. पण पहिली गाडी आझाद मैदानावर पोहोचली तर ती शेवटची गाडी ईस्टर्न फ्रीवेवर होती. इतकी आंदोलकाची गर्दी मुंबईच्या रस्त्यात पाहायला मिळाली. मुंबईतली गर्दी फक्त मुंबईच्या रस्ता आणि गाड्यांच्या ताफ्यामधून नव्हती तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुद्धाही मराठा आंदोलकाच्या गर्दीने पॅक झाला होता. कारण एकीकडे मनोज जरांगे पाटीलचा ताफा होता. मुंबईच्या दुसऱ्या बाजूला राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून हजारो मराठा बांधव मुंबईमध्ये आपल्या सोयीनुसार दाखल झाले होते. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवरची काही फोटोज आपल्या समोर आले आहे. त्यामध्ये शेकडो मराठा बांधव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर
जागा मिळेल तिथे झोपलेले दिसत होते. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे हजारो मराठा बांधवांनी CSMT मध्ये झोपण्याचा पर्याय निवडला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोलिसांचा बंदोबस्त होता, पण खरी गर्दी होती ती राज्याच्या वेगवेगळ्या भागामधून आलेल्या मराठा बांधवांची. कोणी अंगावर भगवी शाल घेऊन झोपले, तर कोणी डोक्यावर भगवी शाल गुंडाळली. तर हजारो मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पॅक झालं होतं. महत्त्वाचं म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाही, तर मुंबईच्या इतरही स्टेशनवर सुद्धा आझाद मैदानाच्या दिशेने निघालेल्या मुंबईत थांबलेल्या मराठा बांधवांची गर्दी दिसून येत होती. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आझाद मैदानावर आंदोलनाची तयारी नेमकी सुरू झाली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला फक्त शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली. त्यात एका वेळी फक्त 5,000 आंदोलक आझाद मैदानावर येतील अशी आड घालण्यात आली. पण जेवढी गर्दी तर मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर दाखल होण्याआधीच जमली होती. या गर्दीचं नियोजन करण्यासाठी 5,000 आंदोलक काही वेळाने बाहेर पडतील आणि नवे 5,000 आंदोलक आत मैदानात जातील, असं बातम्यांमधून सांगण्यात आलंय. सकाळी 8 वाजताच 5,000पेक्षा जास्त आंदोलक आझाद मैदानावर दाखल झाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सुद्धा शेकडो गाड्यांचा ताफा होता. त्यामुळे फक्त 5 गाड्यांना आझाद मैदानावर जाण्याची परवानगी असताना मनोज जरांगे पाटील किती गाड्या घेऊन आझाद मैदानावर दाखल होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आझाद मैदान आंदोलनाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा ठेवण्यात आला आहे. आंदोलनासाठी एक तंबू आणि स्टेज सज्ज करण्यात आला आहे. आझाद मैदानावर जशी आंदोलकाची गर्दी आहे तशीच पोलिसांचाही तगडा बंदोबस्त आहे. आझाद मैदानावर पोलिसांच्या 2 फळ्या तैनात करण्यात आलेल्या आहे. पहिली फळी ही पोलिसांची आहे, तर दुसरी फळी दंगल नियंत्रण पथकाची आहे. जॉईंट CP सत्यनारायण चौधरी स्वतः आझाद मैदानावर दाखल झाले आहे. त्यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सगळा आढावा घेण्यात आला आहे. ईस्टर्न फ्रीवेवरून 8:30 वाजता आसपास मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आझाद मैदानाच्या जवळ पोहोचला होता. पण गाड्याच्या लांबसडक रांगांनी दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला टेम्पो आणि ट्रक मधून आलेले मराठा बांधव आणि गाडीच्या